नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 15 जुलै 2026. तर आजपासून पुढील 3 दिवसामध्ये वातावरण राज्यामध्ये कसं राहणार आहे एकंदरच आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि आजपासून म्हणजे आज 15-16 तारखेला राज्यामध्ये पाऊस सुरू होईल अशा देखील बातम्या तुमच्या कानी सर्वांच्या कानी आलेल्या आहेत. मी सुद्धा सांगतो तुम्हाला. तर आता आपल्याला पाहायचं आहे की किती गावामध्ये पाऊस पडतो या 2 दिवसामध्ये. तर आपल्या अंदाजामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण हे सांगणारच आहोत एकंदर शेतकऱ्यांना. तर पहा, एकंदरच फक्त पाऊस जो आहे तो पावसाचा एक थेंब देखील पडणार नाही शेतकऱ्यांना. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हे पण मी सांगणार आहोत आपण. या 3 दिवसामध्ये ते 15 आणि 16ला पाऊस सांगितला मी. 17 पर्यंत देखील पाऊस सांगत नाही. 17 तारखेपर्यंत देखील पाऊस नाही, एक थेंब देखील. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही हे पण आपण अंदाजामध्ये पहा तुम्ही सर्व. तर शेतकरी बंधूंनो, पावसाची गरज आहे ते मराठवाड्यामध्ये पावसाची गरज आहे. मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर पहा. तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, जालना जिल्हा पावसाची शक्यता नाही, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पावसाची शक्यता नाही, हिंगोली जिल्हा पावसाची शक्यता नाही, तसेच नांदेड जिल्हा पावसाची शक्यता नाही, लातूर धाराशिव अत्यंत पावसाची गरज आहे, त्या जिल्ह्याला देखील पाऊस पडणार नाही, पाऊस नाही. या 3 दिवसामध्ये पाऊस नाही शेतकऱ्यांना. फक्त ढगाळ वातावरण, थोडंसं हलकट, म्हणजे त्यामध्ये ऊन सावली असं ढगाळ वातावरण म्हणता नाही, त्याला ऊन सावली अशी राहणार. तर आता इकडं नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्याला पावसाची गरज आहे, तिथे पाऊस नाही शेतकऱ्यांना. आता नाशिक जिल्ह्यामध्ये सुरमणा, पेठ आणि कळवण ह्या भागामध्ये मात्र एखाद 2 ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तिथे पाऊस पडेल याची शाश्वती देत नाही, पण तिथे पावसाची शक्यता तिथं नाशिक जिल्ह्यामध्ये नाकारता येत नाही. आणि कोकणामध्ये एक पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांना. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये हलक्या सरीचा पाऊस, हलक्या तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा पाऊस ते इथे लागूनच पाऊस राहिला असा पाऊस नाहीये. तुरळक ठिकाणीच हलका पाऊस मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरचा वाटला असता थोडासा पश्चिमेकडचा भाग तो इकडे ह्याच्याकडे गेलेला, सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये गेलेला थोडासा भाग, तो कोपरा तिकडेच पावसाची शक्यता. आणि नाशिक इकडे. तर इकडे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार, सिंदखेड राजा इथे सुद्धा पावसाची शक्यता नाहीये, कुठे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही. आता इकडे धुळे जळगाव राहिलं पहा. आपले शेतकरी विचारत असतात धुळे जळगाव इथे सुद्धा पावसाची पाऊस जे आहे धडगाव, तळोदा या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी. शहादा तिथे सुद्धा पावसाची आपल्या 3 दिवसामध्ये थेंब सुद्धा पावसाची पडणार नाही, पाऊस पडणार नाही. धुळे इथे सुद्धा पाऊस नाही. नंदुरबारमध्ये. तर जळगावमध्ये पावसाची शक्यता अजिबात सुद्धा पावसाची शक्यता नाही 3 दिवसामध्ये, म्हणजे 17 तारखेपर्यंत. बुलढाणा आपण सांगितलं. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही, तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही. पण अमरावती जिल्ह्यामध्ये थोडंसं कुठंतरी कपडे भिजापुरते एखाद्या ठिकाणी पाऊस पडू शकतो 3 दिवसामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये कपडे भिजापुरते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर आता पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहतं. विदर्भातील फक्त गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये थोडीशी जास्त पावसाची शक्यता आहे, मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच गडचिरोलीच्या उत्तर भागामध्ये तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. एकंदरच ही परिस्थिती राहणार शेतकऱ्यांना. आणि आता 17 तारखेच्या नंतर म्हणजे 18 तारखेपासून अजून वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तर 18 तारखेपासून थोडंसं वातावरण बदलणार आहे मराठवाड्यामध्ये देखील. अजून म्हणजे पावसाला पोषक वातावरण तयार होईल. आता 19 तारखेपासून पुढे मात्र पावसाची शक्यता आहे. 19 तारखेपासून पुढे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये मात्र 19 पासून पुढे 19, 20 आणि 21 पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता 21 पासून पुढे म्हणजे 22 तारखेला पहा. 22 तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण, चांगल्या पावसाचं वातावरण निर्माण होणार. चांगला पाऊस पडणार 22 तारखेला. तर 22 तारखेला कुठे कुठे पाऊस पडणार, 22 ते 25 दरम्यान आपण कमी वेळेमध्ये आपल्याला अंदाज घ्यायचा. तर 22 ते 25 दरम्यान मराठवाड्यामध्ये जवळपास खूप ठिकाणी पाऊस पडणार शेतकऱ्यांना. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. 22 ते 25 जवळपास 80 ते 90% भूभागामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार तो 22 ते 25 तारखेला. तसेच आता विदर्भामध्ये जवळपास 25 तारखेपर्यंत विदर्भ हा जवळपास 95 ते 100% देखील कव्हर करू शकतो. पूर्ण 95 ते 90% विदर्भ पूर्ण हा पावसाने कव्हर होईल. तसेच पूर्व विदर्भामध्ये तर पाऊस पूर्ण 100% पडण्याची शक्यता आहे. तसेच आता नाशिक विभागामध्ये देखील तो 25 तारखेपर्यंत 80 ते 90% पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे भूभागामध्ये 25 तारखेपर्यंत. इथे नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये पाऊस कमी, तो सुद्धा पाऊस जोरदार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे 23, 24, 25 तारखेला. अलिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. तसेच
आता पुणे विभागामध्ये अत्यंत पावसाची कमी सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. 22 तारखेपासून पाऊस हा चांगलं वातावरण, तिथं तुरळक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. पण 22 ते 25च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. पण तिथं सोलापूर जिल्ह्याचा बराच भाग कव्हर 100% भाग कव्हर होणार नाही. तिथे मात्र 26-27 तारखेपासून पुढे तर 30 तारखेपर्यंत म्हणजे 27-30 तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथे मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. 26-27 पासून पुढेच त्या भागामध्ये हा जो लो प्रेशर येणार आहे, हा लो प्रेशर बीड परभणीपासून थोडंसं उत्तर साईडलाच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पावसाची कमतरता ही 25 तारखेपर्यंत देखील आहे. 25 म्हणजे त्याच्यापासून पुढे म्हणजे 27-28ला मात्र सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि 25 पर्यंत कोल्हापूर, सातारा या भागामध्ये मात्र चांगल्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडणार. पुणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे. तर एकंदर शेतकरी मित्रांनो हा झाला अंदाज. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला देखील विसरू नका.